माझा हा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी जे घरी बसलेत आणि ते मनोज दादांचे फक्त असा व्हिडिओ आला स्क्रोल करतात, बघतात आणि सोडतात. घरीच ते काहीही त्यांची प्रतिक्रिया नाहीये, कसलाच सहभाग नाहीये. त्यांच्यासाठी सांगते मी. तुम्ही मनोज दादाने मिळवलेलं घेण्यासाठी मात्र तुम्ही सर्वांच्या पुढे राहणार आहेत बरं का. कारण की असे कशातच सामील नसतात. मी सांगते तुम्हाला, ते साधं लाईक सुद्धा करीत नसते. ही मनोज दादांची पोस्ट आहे, लाईक करा, कमेंट करा. कारण की त्यांना वाटतंय आम्ही जर लाईक कमेंट करतो तर ते वरचे बाप म्हणते तुम्ही लाईक कमेंट केली होती, ती कमेंट वरचे बघतील तर मग मला विचारा येतील. पण तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या लेकरा बाळासाठी तुम्ही एवढं सुद्धा करू शकत नाहीत. तुम्ही एक स्टेटस ठेवू शकत नाहीत. स्टेटस ठेवलं तर त्या बापाला वाटन तुम्ही त्यांचं स्टेटस ठेवलं. असे जे काय आहेत ना, त्यांना मी सांगते, तुम्हाला जर काहीच हातपाय नाही हलवता, फुकटचं घ्यायला काहीच वाटत नसलं तर तुमचं सारखं निर्लज्ज कोणीच नाही. कारण की तुमचा कसलाच जर सहभाग नसल आणि तुम्ही जर नंबर लावत असाल सर्वाच्या आधी नंतर काही भेटायला, तर हे सर्व एकदम चुकीचं आणि लाजिरवाणी आहे. त्या मुंबई मधल्या भावाला, मुंबईमध्ये सुद्धा आपल्या मनोदांच्या मोर्चामध्ये काही असे समाजकंटक जमलेत तर ते फक्त नाव खराब करण्यासाठी घुसलेत मध्ये. मनोज दादांचं नाव खराब व्हावं म्हणून ते फक्त मध्ये घुसलेत आणि त्यांच्यामुळं नाव खराब होतंय. मनोज दादांचं शांततेत चाललेलं आंदोलन बिघडवण्यासाठी असे काही समाजकंटक घुसलेले आहेत. त्यांना माझी कळकळीची विनंती, कधी बी विजय हा सत्याचाच होत राहतो. तुम्ही किती हातगंडे वापरा, साम धाम दंड भेद, किती तुम्ही साम धाम दंड भेद तुमचे वापरा, शेवटला विजय खऱ्याचाच होत राहतो. हे चिगाट बांधा तुम्ही. आणि मनोज दादांना तुम्ही जितकं सळवता सतवता ना, तितकं तुम्हाला तुमच्या वाटेला जास्त काटे येतील. हे कधी पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि घरी बसलेल्या बांधवांनो, कमीत कमी मनोज दादांच्या विषयी काही असलं तर लाईक कमेंट शेअर करत जा, स्टोरीला ठेवत जा. मनोज दादांचा फोटो समर्थन देत जा. त्याच्यात तुमचा काही कमीपणा नाहीये.